बाळाच्या चिडिया बाळाच्या आता माझ्या बापाने वधारा चिडिया बाळाच्या सांगोनाच्या पडल्या हातावर आई माझ्या आसवाच्या धारा तुझ्या हातावर पडल्या तुझ्यावर काय संकट आहे मातेश्वरी ग मातेश्वरी माझे आई मातेश्वरी ग काय संकट आहे बाळा माझ्यावर काय संकट आहे एक महंत गोसाई आहे आपल्या घरी एक महंत गोसाई आले भिक्षा मागून द्वारामध्ये काय मागते काय कमी आपल्या घरी धन आहे सर्वे आहे लाभ आहे लष्कर आहे लष्कर आहे बाग आहे भविष्य आहे काही कमी आहे देऊन दे त्याला चटणी खावाला नाही नाही चिडियाचे भोजन नाही मागत काय मागते म्हणे आई हे भोजन नाही मागत चिडिया काय मागते म्हणे आई सर्व धन सर्व काही आहे अरे म्हणे बाबा तानू द्या बाळा रे तुझं मागते भोजन माझ्या चिडिया रे माझं फुलं ना आईच्या हात झटकला चिड्यावर खावत गेला एका पहाड उभा राहिला काय म्हणजे आई अहो नको मारू ग आई मला नको मारू ग आई मला अहो तुझ्या लाड द्याव आई चिडिया बाळाला तुझ्या लाड द्याव आई चिडिया बाळाला नको मारू ग आई मला नको मारू ग आई मला तुझ्या लाड द्याव आई चिडिया बाळाला तुझ्या लाड द्याव आई चिडिया बाळाला दूर जाऊन आपल्या आईला म्हणते तो मातेश्वरी ग मातेश्वरी आई नको मारू आई मला काशी गोदाग पंढरपूर काशी गोदाग पंढरपूर कोण दाखवून माता आई आता तुला ग कोण दाखवून आई माता ह्याला तुला ग आई माता तुला हो. आई माता काशी गोदाग पंढरपूर काशी गोदाग पंढरपूर कोण दाखवून मातेश्वरी आई तुला ग कोण दाखवून मातेश्वरी आई तुला ग काशी गोदाग पंढरपूर काशी गोदाग पंढरपूर कोणा दाखवा आई आता आई तुला ग कोणा दाखवा आई आता आई तुला ग माता धावते तुड तुड माता धावते तुड तुड चिडिया पळते रे दादा पुढ पुढ चिडिया पळते रे दादा पुढ पुढ आया धावते तुला दूर आया धावते तुला दूर या धावते राधा पुढं पुढं या धावते राधा पुढं पुढं मातेश्वरी आई ग नको मारू तुझ्या चिडिया बाळाला ग आई आणि तो चिडिया बाळ विनंत्या करू लागला आपल्या आईला रोज करते माझा लाड
कधी का करते माझा काळ ग हा नको मारू मातेश्वरी नको मारू आई तिने धरला बाळाचा हात तिने धरला बाळाचा हात विराळ राजाच्या हो महाराजा दिले सभेत रे दान हे पांडुरंगा भरले गंगा हो विठ्ठलाला चंद्रभागा हे दादा विराळ राजाच्या कचेरी चिडिया बाळ सभेत त्या चांगवनाने हात धरला त्या बाळाचा हा त्या सभेत घेऊन गेली तेव्हा शिराळ राजा काय म्हणते सांगू ना हा इतकी माझी नगरी महान वाडा त्या कधी तू कशाला म्हणे महाराज एक महंत गोसाई माझ्या वाड्यात आले म्हणे म्हणून तुमच्या मी कधीच जायचे काय मागते भोजन भोजन मागते भोजन मागते ना सांगू काही आपल्या घरी कमी आहे काही कमी नाही म्हणे झोल्या भरल्या खाऊ घालत्या गोसायला नाही म्हणे महाराज हे भोजन नाही मागत हा म्हणे काय मागते भोजन क्रांतीपूर नगरी राजा फिराळे राज करी हा त्याची स्टोरी सांगो ना सत्वाला घरी महंत ऋषी आले माझ्या द्वारी मागते भोजन कोणाचं बाकी सांगो ना तुमच्या बाळात हो तुमच्या बाळात जी तुमच्या बाळात जी गजी तुमच्या बाळाचं तुमच्या बाळाचं तुमच्या बाळाचं गिरवती तुमच्या बाळात हो तुमच्या बाळात जी तुमच्या बाळात जी गजी तुमच्या बाळाचं तुमच्या बाळाचं तुमच्या बाळाचं गिरवती हिने धरले बाळाचे हात रे तिने धरले बाळाचे हात चिडिया बाळाला नेले भडत गा दादा भडत हो दादा भडत दिग दिदी त्याला ओळख का त्याला ओळख दादा भडत गिरवती दादा भडत गा दादा भडत हो दादा भडत दिग दिदी त्याला ओळख का त्याला ओळख त्याला ओळख गिरवती बाळ नेले तिने वाड्यात स्वयंपाक वलीत अन बाळ झोपवले मांडीवर ग बाळ झोपवले मांडीवर ग बाळ झोपले मांडीवर बाळ झोपले मांडीवर बाळ झोपवले मांडीवर बाळ झोपवले मांडीवर
शिरसी क्याला कापून शिरसी क्याला हाती घेऊन पावसी हा करे धडाची व भाजी शिव कैलासीचे नाच तिचे वर्णन गुण पाहे हे कोण माऊली आहे माझ्या आई वडिलांना माझ्या माय बहिणींना आणि बाळ गोपाळांना लक्ष ठेवा माझ्या काही हा आखरी देवा बाळाचे धीर कापून तिने ठेवले होती क्याला धडाची करे व भाजी लक्ष केलं शिव कवलासी हा बोलते नात हो सांगो ना भाजी वाढ मला थळाची भाजी खाणार नाही सांगो ना शिर ठेवलं शिक्याला काढून धरानी गोड बाळाचं सीर घेतलं नागरिकांना लहानपणाची आठवण आली लागलेल्या रडू लागली माता कशी रडती म्हणून कशी रडते ते सांग कशी रडू लागली त्या बाळाची आठवण करू आठवण करू आणि सीर काढून लागली बाळा तुझे गोरे रे गोरे बाळा घाल 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 बाळा तुझे गोरे रे गोरे गोरे घाल बाळा तुझे गोरे रे गोरे बाळा घाल तुझे सोनेरी गावाल बाळा तुझे सोनेरी गावाल बाळा तुझे सोनेरी सोनेरी गावाल सोनेरी गावाल बाळा तुझे सोनेरी गावाल आणि तिया बाळा रे सोनेरी